साधनाताईंनी जे सगळं संविधानामध्ये लिहिलं आहे ते आम्ही त्यांच्या तोंडून ऐकायचं भाग्य आम्हाला लाभलं आहे। इथं लहान मुलांसाठी एक छोटंसं गार्डन आहे, मस्त खेळणे वगैरे आहेत आणि खरंच अप्रतिम असा आनंद जर तुम्हाला कुठे पाहिजे असेल तर तो आनंदवनात आहे। आता आपण बाबांच्या समाधी स्थळांकडे जातो आहे, तर इकडच्या साईडला आता तुम्ही फक्त म्हणजे हे बघा की किती छान हे दिसतंय मॉर्निंग। आयुष्यात नक्की एक वेळेस तरी या ठिकाणाला भेट दिली पाहिजे। तुम्ही पंढरपूरला नाही गेले तर चाला, तुम्ही म्हणजे जगातल्या कुठल्याच श्रद्धास्थानाला भेट नाही दिली तरी चालेल, पण एक वेळेस तुम्ही आनंदवनला भेट दिली पाहिजे। आयुष्याचा सार समजते तुम्हाला की आयुष्यात आपल्याला ईश्वरानं काय दिलेलं आहे। 2 हात 2 पाय 2 डोळे दिले म्हणजे वृंदावन अभयारण्य इकडं आपण जात आहे आता। आणि हे जे तुम्हाला सगळे झाडं दिसत आहेत आहे सगळे हे सांगताना अतिशय आनंद होते मला की हे सगळे मी माझ्या हाताने लावलेले आहेत। 2008ला मी स्वतः, आमची एक टीम होती, त्या टीममध्ये इथं आता हे तुम्हाला कॅमेऱ्यात थोडंसं उलटं दिसेल पण हे इथं लिहून आहे, श्रमसंस्कार छावणी आनंदवन वृक्षारोपण मे 2008। मी बरोबर आजपासून 17 वर्षापूर्वी हे केलेलं आहे, इथं आलेलं आहे आणि हे झाडं आम्ही स्वतः लावलेलं आहे। आमच्यासोबत आमची मोठी टीम होती त्या संस्कार छावणीमध्ये, पण वेगवेगळ्या आमच्या टीम पाडल्या होत्या त्याच्यामध्ये। आमच्या म्हणजे आता मला त्या ईशाताईचं नाव आठवते, समीरचं नाव आठवते, रोहितचं नाव, असे 5-6 जणांची आमची टीम होती। आम्ही झाडं आणून द्यायचं आणि लावण्याचं काम करायचं। हे सौर ऊर्जा प्रकल्प स्नेहछाया इकडं आहे। सौर ऊर्जा प्रकल्प जे आत्ता गव्हर्नमेंट सौर ऊर्जेवर आत्ता पंप वगैरे चालतोय ना, तो आनंदवनमध्ये 1987 पासूनचे प्रयोग आहेत जे गव्हर्नमेंट आत्ता करत आहे। सौर ऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा प्रकल्प हे तर बघा, विचार करा की मी स्वतः लावलेले 2008चे झाडं मी बघत आहे। आणि आम्ही अशा एका लाईनमध्ये इकडचे थोडेसे बिघडले होते, तिकडं आम्ही स्वतः विशिष्ट असं अंतर घेऊन त्या अंतरावरती झाडं लावले होते, ते पण दाखवतो तुम्हाला। मॉर्निंगचा लुक बघा किती छान आहे मॉर्निंग। इथे एक तलाव आहे, हे इथं तलाव आहे एक, इथं सगळं पाणी म्हणजे इथं पहिले पाणी लागत नव्हतं जमिनीत, आता कुठेही बोर मारा पाणी लागते किंवा इथं खूप मुबलक प्रमाण म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा। गव्हर्नमेंटच्या नंतर लक्षात आलं, बाबांनी इथं आनंदवनमध्ये ते वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत। पाणी कसं जमिनीतलं पाण्याची स्तर हे झाला पाहिजे, पाणी कसं लागलं पाहिजे। बघा तुम्हाला दिसत असतील हे झाडं, सगळे झाडं जे आहेत एका लाईनमध्ये आहेत, आम्ही लावलेले झाडं आहेत त्याच्यामुळे मला माहीत आहे। आणि किती खरंच 17 वर्षानंतर म्हणजे केवढाले झाडं झाले, किती छान वाटते बघताना। जस्ट त्या 2008ला म्हणजे बाबा गेले होते आणि एवढं हे नव्हतं त्यावेळेस, तर अप्रतिम होतं हे सगळं खूपच। आम्ही सकाळी आम्हाला 5-5:30 वाजता काहीतरी उठायचो आम्ही सकाळी। तिकडं याच्या पलीकडेही खूप मोठं जंगल एरिया आहे, तर त्या जंगल एरियात तिकडं नेऊन सोडवायचे आम्हाला त्या ट्रॅक्टरमध्ये, आणि आम्ही जवळपास 10:30-11 वाजेपर्यंत तिथं श्रमदान म्हणजे कामं करायचो आम्ही। आणि तिथं शेती तयार, आता जर चान्स मिळाला तर शेती बघू, आम्ही शेती पण तयार केली तिथं असं खूप छान पद्धतीनं कामं करून। बघा हे तुम्हाला सगळे एका लाईनला दिसतील झाडं, हे पण आम्ही लावलेलं आहे। आम्ही म्हणजे मी लावलेलं आहे, आता नेमकं कोणतं झाडं लावलं ते आठवत नाही, पण हे सगळं वृक्षारोपण आम्ही केलं आहे। वृक्षदिंडी पण निघली होती तिथं शेवटच्या दिवशी छान म्हणजे आमच्या शिबिराच्या दरम्यान, त्याच्यामध्ये आम्ही हे झाडं लावले होते। हे सगळं वृक्षारोपण आम्ही केलं आहे। आता इथं समाधीस्थळ दाखवतो मी तुम्हाला, खूप छान आहे, अप्रतिम असं आहे। काल जेव्हा इथं भाऊ भेटले तेव्हा भाऊंना म्हटलं मी मुळाव्यावरून आलो, तर त्यांनी लगेच आमच्या स्वातीताई म्हणे, अजय म्हणे, शिवाजी भाऊचं नाव घेतलं। म्हणजे ही लोकं जी आहेत त्यांचं, मग मी सांगितलं मी तिथूनच आलो आहे, ते आमचे म्हणजे खूप म्हणजे मी त्यांच्याच खंडातला एक प्रकार नाही का। स्वातीताई म्हणजे माझी मम्मीचा आहे भाऊ, म्हटलं आमच्या कॉलेजला होता, आई म्हणतो। मग त्यांचं नाव घेतल्याबरोबर मला म्हणजे एक वेगळी रिस्पेक्ट मिळाली
धन्यवाद त्या सगळ्यांचे की तुम्ही मला माझ्या आयुष्यात आलात आणि खरंच त्यांच्यासोबत काम करून वेगळा आनंद मिळाला आणि त्यांच्यामुळं खूप काही मग यांनी भाऊंनी मला एक पुस्तक दिलं, राहण्याची सुद्धा त्यांना मला वापस जायचं होतं, राहण्याची सुद्धा व्यवस्था करायला सांगितली, राहायलासुद्धा दिलं आणि पुस्तक गिफ्ट दिलं आहे, दाखवेन मी. हे आहे बाबांची समाधी आहे, तिथे जाऊया. हा जो सगळा परिसर आहे तर सामाजिक हे कोणी झाडे लावले कशासाठी ते इथं त्यांनी बोर्ड दिलेले आहेत. हे पण 2008च्या याच्यात हा प्रकल्प चालू होता आहे. आम्ही इथं आता दिसत नाही मला, पण असं ते बसण्यासाठी हे असे नाही गोल लाकडाचे हे या ठिकाणी आम्ही तयार केले होते. त्यावेळेस समाधीच्या हे सुद्धा आम्ही ते आजूबाजूचा जो परिसर आहे पलीकडचा इकडचा इथंसुद्धा आम्ही 2008च्या छावणी शिबिरामध्ये केलं होतं. तर ते आता काही म्हणजे याच्यात बरेचसे चेंजेस झालेले दिसतात. तरी पूर्ण वृक्षारोपण बघा, तर तुम्ही बघू शकता. हे त्यांनी दिलेले हे आहेत सहयोगी, कोणी काय दिलं वगैरे, कोणतं झाड ते त्याच्या बाजूला लावलेलं आहे यांनी. छान परिसर आहे. हे बाबांचं समाधीस्थळ आहे बाहेरून. हे बाकीचे वृक्ष जे दिसत आहेत ते कोणाच्या तरी स्मृतिप्रित्यर्थ वगैरे उभारलेले आहेत. शिळा आहेत इथं. आणि हे जे आहे हे आहे अनाम वृक्षाची स्मरणिका. म्हणजे मला सकल जीवनाचे पोषण करत. 4 फेब्रुवारी नेमकं काय आहे ते नाही सांगू शकणार मी, पण आहे इथं हे असं आहे. इकडं बरेचसे जण व्यायाम वगैरे करत आहे व मॉर्निंग वॉकला वगैरे आलेले आहेत. आम्ही जेव्हा इकडच्या साईडला आमच्या इकडं मेस आहे बहुतेक, हां, आणि तिकडं आमची राहायची व्यवस्था त्यावेळेस 2008ला तिकडं होती. अतिशय जबरदस्त आहे. आता इथून समोर अभयारण्य म्हणजे जंगलाचा एरिया आहे. आम्ही जे त्यावेळेस शेतीची हे तयार केले होते, म्हणजे ते त्याच्यामधले झाडं वगैरे तोडून तिथं शेती तयार केली होती काही, ती इकडं अभयारण्यातच केलेली आहे. इथून समोर अभयारण्य आहे, वेगळं आहे. हा रूट भारत जोडो पथ मॉर्निंग वॉकला वगैरे जाताना खूप जबरदस्त असं हे आहे. पूर्ण इकडं असे रोड आहेत, पूर्ण झालेले आहेत रोड. म्हणजे ग्रामपंचायत आहे ही, पण ग्रामपंचायत तुम्ही आल्याच्या नंतर कशी असावी याचं एक खूप चांगलं उदाहरण इथं तुम्हाला बघायला मिळेल. ही आनंदवनातली आमराई आहे. आंबे बघू शकता तुम्ही किती छान आले, किती आलेले आहे त्याला. ही आमराई आहे. आमराई खूप मोठे म्हणजे खूप सारे असे झाडं आहेत आंब्याचे. आमराई आहे. वेगवेगळे पलीकडे संत्र वगैरे, इथं लिंबू आहेत आय थिंक. हा, लिंब, आंबे, म्हणजे शेतीसुद्धा बाबांनी एवढी उत्कृष्ट करून ठेवली इथं खूप छान पद्धतीनं. हे ॲटो रूटिंगवर आणलं आहे त्यांनी. कसं असायला पाहिजे ॲटो रूटिंग ती इथं आल्याच्या नंतर तुम्हाला कळते. आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल ना, नक्की इथं भेट द्या एक वेळेस. फुलशेती आहे या ठिकाणी. फुलशेती केलेली होती. फुलशेती बघा. आता आपण तिकडून आलो आहे.
त्या साईडनं असे ते आमराई लिंबोणी हे दाखवलेलं आहे. ही फुलशेती आहे. बघू समोर काय आहे ते. छान पद्धतीनं मॅनेज केलं नाही का. आय थिंक स्मृतिवन आहे इकडे. खेड्यातले म्हणजे गाडी हे ते. अखेरच्या वळणावर यावा, मंद सुगंधी असा फ्लोरा, थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास सारा, आरती प्रभू. खूप छान पद्धतीनं इथं अशा म्हणी वगैरे नाही का, आयुष्याचे सार देणाऱ्या खूप साऱ्या छान प्रकारे चारोळी वगैरे लिहून आहेत. पण आहे हे सगळं. वर्षीचा 2025चा हिमल कशाला आहे श्रमसंस्कार छावणी शिबिर. प्रत्येक वर्षी म्हणजे तसं ते सोमनाथ आनंदवनमध्ये याच्यामध्ये मूलमध्ये आहे. सोमनाथची हे प्रकल्प त्या ठिकाणी असते. पण 2025चं यावर्षीचं ते हेमल कशाला घेण्यात आलेलं आहे. म्हणजे आता 2-3 दिवसापासून ते 15 मे ते 22 मेच्या दरम्यान असते. प्रत्येक वर्षीचा हे जे श्रमसंस्कार छावणी शिबिर असते ते याच ड्युरेशनमध्ये असते, 15 मे ते 22 मे. इकडं काहीही हो, या ड्युरेशनमध्ये हे शिबिर होणार म्हणजे होणार. मग कधी आनंदवनला होईल, पण आनंदवनला 2008पासून नाही झालं आहे. त्याच्यानंतर सोमनाथला होईल, हेमल कशाला होईल, पण या ड्युरेशनमध्ये ते शिबिर होणार म्हणजे होणार. आता चालू झालं आहे. तर तुमच्या मुलाला किंवा तुम्ही स्वतः कोणी असो, त्यांनी नक्की एक वेळेस या शिबिरामध्ये राहिलंच पाहिजे. तेवढे आयुष्यातले तुमच्या तेवढे दिवस तुम्ही दिलेच पाहिजे श्रमदानाला. किंवा त्या ठिकाणी तुमचा मुलगा 9वी 10वीत 12वीपर्यंत किंवा कॉलेज लाईफमध्ये असेल, किंवा तुम्ही स्वतः जर असाल त्या म्हणजे त्या एजचे, तर तुम्ही नक्की तिथं गेला पाहिजे. तेवढा वेळ तुम्ही श्रमसंस्कार छावणी शिबिरात घालवला पाहिजे. जे तुम्हाला आयुष्यात शाळेनं कॉलेजनं जे शिकवलं नाही ते तुम्हाला इथं त्या श्रमसंस्कार छावणीमध्ये नक्की शिकायला मिळेल. मॉर्निंग खरंच अप्रतिम मॉर्निंग आहे. तुम्ही फक्त आपण टी व्हीवर आणि याच्यावर बघितलेली मॉर्निंग जे सुरुवातीला आपण एकदम बघतो ना मॉर्निंग कशी, ती इथं तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात. 17 वर्ष वाट पाहिली मी ही मॉर्निंग अनुभवासाठी. 2008 नंतर आज मॉर्निंग अनुभवतो आहे. रात्री झोपलो नाही मी आजची मॉर्निंग पाहण्यासाठी. झोपच येत नव्हती. आजची मॉर्निंग कशी असेल, सकाळ कशी असेल हे पाहण्यासाठी रात्रीची झोप येतच नव्हती की सकाळ कशी असेल. आता इथं गांडूळ खत प्रकल्प वगैरे खूप जुने तलाव होता इथं, आता आहे तलाव आहे या साईडला. आणि हा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, या पाण्याचं व्यवस्थापन एकदम पलीकडे शेती आहे. व्यवस्थापन कसं असावं, सगळ्या गोष्टी व्यवस्थापन पुन्हा एकदा सांगतो, व्यवस्थित व्यवस्थापन कसं असावं याचं उत्तम उदाहरण तुम्हाला इथं बघायला मिळेल. ड्रॅगन फ्रूट जे आहे, ड्रॅगन फ्रूट, त्या ड्रॅगन फ्रूटची शेती आहे इथं या साईडला. म्हणजे बाबा किती कुशल शेतकरी होते ते सुद्धा तुम्हाला इथं आल्याच्यानंतर बघायला मिळेल. तुम्ही आपण मागे आमराई बघितली, लिंब बघितले, त्याच्यानंतर वृक्षारोपण आम्ही केलं आहे ते 2008चं. त्याच्यानंतर तिथं फुलशेती बघितली, ड्रॅगन फ्रूट, तलाव, पाण्याची जो जमिनीतला स्तर आहे तो कसा वाढेल तो दाखवला आहे. म्हणजे केला आहे प्रकल्प. आणि इथं घराची एक ठेवण वेगळीच आहे. तुम्ही दाखवतो मी थांबा. ते घर कसं आहे, ते घर जे आहे ते कोण्या वेगळ्या इंजिनियरनं नाही तर एका डॉक्टरनी डेव्हलप केलं आहे. घराची जी छत आहे ती अशी आहे बघा. आणि ते डॉक्टर आहेत विकास भाऊनी ही घरं आनंदवनमध्ये तुम्हाला असे बघायला मिळतील. आता असतील वेगवेगळे, पण हे घरं आता अशी काऊन नाहीत, ते हे जे असं वरचं दिसत आहे ना त्याच्यावर टाईल्स दिसत असतील तुम्हाला. ह्या टाईल्स ज्या टाईल्सच्या कंपन्या त्या फेकून दिलेल्या टाईल्स आहे त्या तुटलेल्या. तुम्ही इथं कुठेही जा, जे वटा वगैरे असते बसण्याची जागा, भिंती, त्याला जे टाईल्स चिपकवलेले आहेत त्या अशा फुटलेल्या आहेत, त्याला चिपकवलेल्या आहेत. जे विकास भाऊ प्रकाश भाऊचे जे व्हिजिटिंग कार्ड आहे ते जे लोक एक्सरा काढतात ना, आपण एक्सरा काढतो, एक्सरानंतर तो कागद निकामी होतो,
त्यांचे व्हिजिटिंग कार्डसुद्धा त्या एक्सरेवर होते. आनंदवनमध्ये कुठलीच गोष्ट फेकून दिल्या जात नाही, त्याचा रियूज होते. आत्ता आपण ते टायरपासून बसण्यासाठी वगैरे जे हे बनवतो ते आत्ता बनवतो. आनंदवनमध्ये फार पूर्वीपासून ते चालत आलेलं आहे. म्हणजे रियूज कसा करायचा ते आनंदवनमध्ये चांगल्या प्रकारे माहिती. आता ज्या बिल्डिंगमध्ये मी राहिला होतो आहे ती बिल्डिंग मला आता दिसत नाही नेमकं कुठं आहे ते, पण या तलावाच्या याच साईडला कुठंतरी होते. आता ते काही माहीत नाही, कुठं दिसत नाही आहे मला, पण होती. आता तुम्ही हे बघू शकता घराची हे ठेवण, हे घरं बांधण्याची पद्धत, असा घुमूट आहे. आणि इथं माहीत आहे का, हे सगळेजणं, हे गाव आहे, हे ग्रामपंचायत आहे, पण हे प्रत्येकाला घर दिलं आहे आनंदवनाने. प्रत्येकाचं तुम्ही बघू शकता की सगळ्यांची घरं सारखी आहेत, सगळ्यांना राहायला इथं मिळते. सौर ऊर्जेवर चालणारी मोटर किंवा हे आज तुम्ही बघताय शेतामध्ये गव्हर्नमेंट सौर ऊर्जेवर चालणारी मोटर देते. बाबांनी त्यावेळेस सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारला होता, ज्यावेळेस महाराष्ट्र तर सोडा पूर्ण भारत विचारही करू शकत नव्हता की सौर ऊर्जेवर काय होऊ शकते. त्यावेळेस त्यांनी हे प्रकल्प उभारला, म्हणजे प्रयत्न केले होते. इथे पवन ऊर्जेचं होतं, म्हणजे पवन ऊर्जावर चालणारं सेंद्रिय शेतीचा प्रकल्प आहे. पवन ऊर्जेवर मोठी एक अशी चक्री होती आणि त्या पवन ऊर्जेवर विद्युत निर्मिती व्हायची. इवन इथून काही वाहन गेले तर तिथं गतिरोधक होते, आणि त्या गतिरोधकवर जे एखादं वाहन गेलं की त्या गतिरोधकवरून सुद्धा विद्युत निर्मिती होती. तर असे हे प्रोजेक्ट होते. म्हणजे बाबा कोण होते कोणी विचारलं तर तुम्ही इथं या, किंवा बाबा काय होते हे समजून घ्यायचं असेल तर नक्की इथं भेट द्या आनंदवनला. फक्त म्हणजे बाबा म्हणजे फक्त कुष्ठरोग्याशी संबंधित एवढंच नव्हते, तर त्यांचे विचार, त्यांचे प्रयोग, बाबांचे, विकासभाऊचे, प्रकाशभाऊचे, यांचे काय होते हे इथं आल्यानं तुम्हाला समजेल. नेमकं त्यांनी म्हणजे फक्त ते तेवढ्यापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी काय काय कामं केलं आहे, म्हणजे त्यांची विचार प्रगल्भता किती मोठी होती. आणि साधनाताई सांगायच्या आम्हाला की बाबा जेव्हा पिक्चरला जायचे तर ते की 5 तिकीट बुक करायचे. बाबा काही म्हणजे सर्वसामान्य घरातले नव्हते, अतिशय श्रीमंत घराण्यातले होते. त्यांचे वडील त्या काळी, बाबांचा 1914-15चा काहीतरी जन्म आहे, 13-14चा आय थिंक. तर त्या काळी नागपूरचे नामवंत म्हणजे श्रीमंत, त्यांचे वडीलही ॲडव्होकेट होते, मला वाटतं बाबाही बहुतेक वकिलीचं शिक्षण घेत होते. नामवंत घराण्यातले होते, एज्युकेटेड, घरी खूप सारी संपत्ती होती. बाबा जेव्हा पिक्चर पाहायला जायचे तेव्हा 5 सीट बुक करायचे. साधनाताईनं सांगितलेलं आहे आम्हाला, 5 सीट बुक करायचे. 5 सीट कोणासाठी तर स्वतःसाठी, एक स्वतः बसण्यासाठी, एक समोर पाय ठेवायसाठी. म्हणजे मला कधी वाटलं पाय समोर ठेवायचा तर माझी सीट स्वतः बुक करेल समोर. कधी वाटलं या साईडला हात ठेवायचा तर तिकडे एक. कधी वाटलं या साईडला हात करायचा तर इकडची एक सीट बुक. इन केस ऑफ असं वाटलंच की मागे हात टाकायचा तर त्या साईडला एक सीट. अशा 5 सीट बुक करायची बाबा, की मला पिक्चर पाहायला जायचं असेल तर. जे बाबांना नागपूरमध्ये बोलतो आहे मी. त्याच्यानंतर त्यांना जर त्यांच्या मित्रांनी त्यावेळेस कुत्रे आणले होते, ते घेऊन फिरतो ना आत्ता खूप मोठी, तर त्यावेळेसही तो ट्रेंड होता. तर बाबा त्यांच्या मित्रांनी कुत्रे आणले तर यांनी चित्ता घेऊन फिरायचे. चित्ता फिरताना एवढी ह्यांची म्हणजे खतरनाक त्यांची हे होती. परिवर्तन कसं झालं काय नाही त्यांनी तुम्ही ते पुस्तकामध्ये वगैरे पाहिले असेल, पण ही त्यांची सुरुवातीची लाईफ होती असं साधनाताईंनी सांगितलं आम्हाला. आणि त्या माणसामध्ये कसे कसे बदल होत गेले, म्हणजे मुरलीधर देवीदास आमटेंचे बाबा आमटे कसे झाले, खरंच म्हणजे अद्वितीय तो प्रवास आहे. त्याच्यानंतर दोन्ही मुलं MBBS MD एवढे शिकलेले, पण सर्व त्याग केलं. त्यांची 3री पिढी आज समाजसेवेमध्ये आहे. सोपं नसतं हे. म्हणजे पैसा, प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी मिळवणं, पैशाचं तर काही गरजच नाही. तुम्ही जर हेमलकशाला जाऊन पाहिले तर एवढं करोडोची म्हणजे ज्यांना पॅकेज मिळतात असे डॉक्टर होऊ शकले असते,
पण ते एका छोट्याशा याच्यावर बरमुड्यावर पॅन्डवर तिथं राहतात आणि त्या आदिवासी लोकांची सेवा करतात. जे सुरुवातीला जेव्हा तो लोकबिरादरी प्रकल्प तिथं चालू केला आहे हेमलकशाला, त्यावेळेस ज्यांच्यासाठी आपण काम करतो आहे, प्रकाश वाटा नावाचं पुस्तक वाचलं असेल किंवा तो तुम्ही जर पिक्चरसुद्धा पाहिला असेल नाण्यांचा, तर त्याच्यामध्ये खरंच ते लोक त्यांना मारायला आले होते. ज्यांच्यासाठी आपण काम करतो आहे ते लोक आपल्याला मारायला येतात. बाकीचे निघून गेले असते की साला मी त्यांच्यासाठी करतो, त्यांनाच माझी गरज नाही. पण प्रकाश भाऊंनी तिथं राहून त्यांच्यासाठी काम केलं. आज तो प्रकल्प जगाच्या नकाशावर आहे. आनंदवन जगाच्या नकाशावर आहे. जिद्द, मेहनत, चिकाटी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आहे. आणि त्यांची तिसरी पिढी आज समाजसेवेमध्ये. लोकांना वारसा असते उद्योगाचा, लोकांना वारसा असते बऱ्याच जणांना राजकारणाचा. ज्यांना समाजसेवेचा वारसा लावला आहे ते हे आमटे कुटुंब आहे. खरंच म्हणजे अद्वितीय, अप्रतिम असं आमटे कुटुंब आहे. शतशः नमन करावं त्या कुटुंबांना की त्यांच्या सगळ्या पिढ्या या समाजसेवेमध्ये आहेत. घरांची ठेवण बघा, हे सगळे घर म्हणजे गाव तुम्ही बघाल की गावात कशी हे असली पाहिजे, गाव कसं असलं पाहिजे. ग्रामपंचायत आनंदवन आहे आणि यांना सगळे घर हे जे तुम्हाला 3 कुटुंबाचं एक हे दिसत आहे, 3 कुटुंब आहेत. तर याची पण खूप वेगळी हे आहे. याच्यात मध्ये एक वृद्ध कुटुंब, बाजूला एक तरुण आणि एक म्हणजे अनाथ मुलांचं इथं असं राहतात. कारण काय तर त्या वृद्धांना काही प्रॉब्लेम आला तर ते तरुण कुटुंब हे करेल आणि लहान मुलांना संस्काराची हे राहते, तर ते जे आहे वृद्ध कुटुंब ते त्यांना सहारा देईल. अशी इथली जे राहण्याची सिस्टीम आहे. बेस्ट असं सगळं मॅनेजमेंट. हे जे दिसत आहे का, हे आमची त्यावेळेसची मेस आहे 2008ला. इथं आम्ही जेवण करायचो. हे किचन आहे आमचं, हे मोठं हे मेगा किचन नाव आहे याचं. इथं मध्ये पूर्ण चेअर वगैरे अशा, त्या चेअर पण वेगळ्या पद्धतीच्या अशा तुम्ही ढकलून देऊ शकता. त्याला काम झालं म्हणजे काढायच्या वेळेस काढायचं आणि मध्ये टाकून द्यायचे. खूप अप्रतिम आहे सगळं इथं. त्याला लावलेल्या होत्या जेवणाच्या पराती अशा, म्हणजे ते मॅनेजमेंटच वेगळं आहे. आपण इमॅजिन करू शकत नाही ते प्रयोग जे इथं झालेले आहेत. तर इथं आम्ही जेवण करायचो 2008ला. खूप मोठी मेस आहे, म्हणजे जेवणाची हे व्यवस्था आहे या ठिकाणी. आता मेस त्या पलीकडे, जिथं आपण सकाळकडे जेवलो आहे ते पलीकडे आहे. पलीकडे जे आनंदवनला ट्रॅक्टर्स, JCB, ट्रक्स वगैरे मिळालेले आहे ते ठेवण्याची जागा आहे. तुम्हाला इथं जर म्हणजे आपल्याकडे कसं गावात तुम्ही जर राहत असाल तर गाई म्हशी वगैरे तुम्ही स्वतःकडे ठेवता आणि हे करता. इथं जर तुम्हाला तसं काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता. इथं प्रत्येक जणाला वेगवेगळे लिंब बघा किती, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे कामं दिलेले आहे. पण इथं कसं आहे मॅनेजमेंट आहे. हे JCB वगैरे ठेवलेली आहे की तुम्हाला म्हणजे हे जर करायचं असेल दुग्ध व्यवसाय वगैरे, तर तिकडे त्यांचा गोठा वेगळा आहे. प्रत्येकाला घरं आहेत, प्रत्येकाची घरं वेगवेगळे आहेत. सिस्टीम तीच राहणार आहे. तर तुम्ही शेती करू शकता, पण तुम्हाला शेती करायची असेल तर गाई म्हशी ते त्याचं तुम्हाला पालनपोषण करावं लागेल. तिकडच्या साईडला त्याचं प्रत्येकाचा व्यवसाय, प्रत्येकाचे हे वेगवेगळे आहेत. इथं कामं प्रत्येकाला वाटून दिलेले आहेत. असं हे मॅनेजमेंट आहे. इकडच्या साईडला गाईचे वगैरे गोठे आहेत ना, ते इकडच्या साईडला आहे. दुकान आहे इथे एक किराणा. या साईडला मुकबधीर विद्यालय आणि अंगणवाडी, बालवाडी वगैरे. तर इकडे एक ऑर्केस्ट्रा आहे. जगातला सगळ्यात मोठा अंध अपंग मुलांचा ऑर्केस्ट्रा आहे तो. त्याच्यामध्ये तुम्ही आपण म्हणजे मुकी असतील, डान्स करणारे, ज्यांना दिसत नाही तो ते मुलं गायन करतात. जगातला सगळ्यात बेस्ट, आता कोरोनानंतर त्याची परिस्थिती वेगळी झाली, जगातलं सगळ्यात बेस्ट ऑर्केस्ट्रा तो आहे. तुम्ही आपण इमॅजिन करू शकत नाही ते असाला डान्स करतात भारी. स्वरानंदवन ऑर्केस्ट्रा आहे तो. कॉम्प्लेक्स आहे हे इथं. इथं आम्ही 2008ला तिकडं जे लाकडं निघतील जंगलात ते इथं आणून टाकले होते किचनसाठी, नाही का. याच्या पलीकडं आता जिथं तुम्हाला दाखवलं तिकडचे जे लाकडं वगैरे यायचे ते आम्ही ट्रॅक्टरमध्ये टाकून या ठिकाणी आणून टाकायचं. श्रमसंस्कार छावणी शिबिराच्या दरम्यान हे मी तुम्हाला मगाशी दाखवलं. विक्री केंद्र आनंदवनमध्ये ज्या वस्तू बनतात, जे काही बनते ती इथं विक्रीसाठी तुम्ही पुस्तकं किंवा इथलचे कपडे वगैरे तुम्ही इथून घेऊन जाऊ शकताय. हे बघितलं आहे आपण मगाशी. भाऊ इथं राहतात, विकास भाऊ वगैरे, कौस्तुभ भाऊ.
हे त्यांचं घर आहे आणि हे सगळं मॅनेजमेंट आहे. बाकीचे म्हणजे ऑफिसेस वगैरे आहे. इथं साधनाताई वगैरे बसून आम्हाला मार्गदर्शन करायचं. त्यावेळेस साधनाताई नाही का 2008ला इथं बसायच्या. आम्ही सगळे असे त्यांचे लेकरं खाली बसायचो आणि त्या आम्हाला सांगायच्या. वेगळी चेअर असेल पण अशीच होती की त्यांनी म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं आहे ते सगळं इथं बसून आम्ही ऐकायचो त्यांचं. हे त्यांचं घर. आपली मेस आपण सकाळी नाश्ता चहा वगैरे घेतला त्याच्या बाजूला आहेत. आता अगोदर तिकडे होती ती दाखवली मी तुम्हाला. आता हे इथं एक मेस आहे, अतिथी भोजनालय. ठीक आहे. नमस्कार काकाजी. नमस्कार. सगळे प्रत्येकाच्या हाताला काम आहे इथं, प्रत्येकाच्या. म्हणजे तुम्ही काहीच नाही झालं तर आयुष्यात म्हणजे सगळं त्याग करून लोक हिमालयात जाते. इथं या म्हणतो मी, हिमालयात जायच्या ऐवजी इथं या. तुम्हाला खाणं पिणं म्हणजे भांडवलशाही नाही तर इथं म्हणजे खऱ्या पद्धतीनं इथं तुम्ही आले एक छान घर भेटते राहायला. म्हणजे तुम्हाला काम जमते ते काम दिलं जाते, दिवसभर काम करायचं, राहणं खाणं भेटते, जेवण भेटते, कपडे मिळतात. आणखीन काय पाहिजे. समाजवाद ज्याला म्हणतोय समाजवाद आपण, तो समाजवाद तुम्हाला इथं बघायला मिळेल. समाजवादी आणि भांडवलशाही म्हणजे तुम्ही कमवून हे करायची गरज नाही. तर तुम्हाला जे पाहिजे तुम्ही काम करायचं, सगळ्या हे करायचं, मॅनेजमेंटचा भाग व्हायचा म्हणजे कामाचा एक भाग व्हायचा. तुम्ही तुमचं काम करत राहायचं, तुम्हाला जे जे पाहिजे ते इथं मिळत राहील. प्रत्येकजण तुम्हाला इथं काम करताना दिसत, कोणीच बसून खाणार नाही. किती लहान मुलगा असो की म्हातारे लोक असो, प्रत्येक जणाचे एक हाताला काम आहे इथं. प्रत्येकजण काम. स्वच्छता तर अप्रतिम आहे. आपली गाडी आहे आणि इथं आपली राहण्याची व्यवस्था केलेली आहे. अतिथीगृह आहे आणि इथं आपली राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांनी. इथं जे गेस्ट येतात त्यांची राहण्याची व्यवस्था असते. 1200 रुपये पर कॅन्डिडेट तुम्हाला द्यावं लागतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं आनंदवन फिरून दाखवतात आणि राहणं खाणं 2 वेळेस नाश्ता चहा पाणी सगळं इथं तुमचं होऊन जाते. तर इथं आपल्याला एक 16 नंबरची त्यांनी रूम दिली आहे. हे असं अप्रतिम असं तुम्हाला इथं राहण्याचा आणि आनंद घेण्याचा चान्स मिळेल. नक्की भेट द्या आनंदवनला. थँक्यू. काढून पूर्ण खोलून घ्या. आपण हे घेतलेलं आहे चॉकलेट वगैरे. शर्ट घेतले दोघांनी पण छान. खरेदी केली इथं बरीचशी म्हणजे जे निडेड असते ते. कारण यांनी जे वस्तू बनवलेल्या आता आपण जिथं पाहिलं की त्या ह्याच्यात त्यांनी वस्तू बनवून विक्रीसाठी ठेवलं आहे. त्या विक्री केंद्रातून काही ज्या आवश्यक आहे तेवढ्या घेतल्या आहे. खूप छान आहे. नक्की घेतल्या पाहिजे. बाहेरच्या किमतीशी याला कम्पेअर करू शकत नाही आपण किती किंमत आहे ते. खूप छान आहेत आणि हाताने बनवलेलं आहे. स्मूथनेस त्याच्यातली क्वालिटी खूप छान आहे. तुम्ही जर आले तर नक्की इथं विक्री केंद्रातून काहीतरी खरेदी करा. जे ते लोक बनवतात त्यांना पॉवर मिळेल की काहीतरी हे बनवत आहे. पाडाचा आंबा सापडला आहे आपल्याला. झाड पाडाचा आंबा आहे सोबत.
कडक माणूस आहे. व्हिडिओ काढवाय आम्हाला पाठवून द्या. आता फुल स्पीड मध्ये आणते तो करते बॅटरीला पुरा चार्ज करते एवढ्या. चा